हा पदार्थ तुम्हाला कोणी शिकवलाय? हा माझ्या सासूबाईंनी शिकवलाय. अर्थात हा शिकवला असं नाहीये. माझ्या बाळंतपणामध्ये म्हणजे जेव्हा जुळ्या मुली झाल्या त्यावेळेस मला गोड काही आवडत नाही खायला, विशेष म्हणजे. त्यामुळे बाळंतपणाचे जे डिंकाचे लाडू वगैरे, आळीवाची खिरी बिरी, खीर. हे प्रकार काही मला आवडत नसत. मग आता रोज उठून मला नाश्त्याला काय द्यायचं, तर मग आमच्या सासूबाई ही हरोळी करून द्यायच्या. हरोळी? हरोळी, लसणाच्या भुरक्यातली हरोळी. हरोळी हरोळी, लांबच्या माणसाला देतात ती, आरोळी. आणि यांच्या सासूबाईंना शिकवली ती हरोळी. हरोळी. फारच छान. आणि याला नाशिक साईडला गाकर असं सुद्धा म्हणतात. गाकर. हा पदार्थ मला वाटतं चायांनी जर करून दिला, अतिशय सोपा, पौष्टिक, तर मुलं आवडीने जरूर खातील. वा, हे सांगताना मध्येच तुमच्यातली शिक्षिका डोकावली थोडीशी, हो की नाही? फारच छान. हरोळीसाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. श्रुतिका मॅडम, हरोळीचं साहित्य आम्हाला सांगा. दूध, कणिक, रवा, त्यानंतर खोबरं, तूप, डाळवं, शेंगदाणे, तीळ, लाल सुक्या मिरच्या, लसूण, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ, बडीशेप, जिरे, खसखस आणि ओवा. जरा खमंगवालाच पदार्थ दिसतोय. खमंग, खुसखुशीत, पण तुम्ही पौष्टिक. आता म्हणालात की तुम्ही हे बाळंतपणात खायचं. हो, पण मग जेव्हा बाळंतपणात मी खायचे त्यावेळेस लसूण आणि मिरचीचं प्रमाण अगदी कमी मी असायचं. हेच विचारणार होतो, कारण बाकीचे पौष्टिक इन्ग्रेडियंट तसेच असायचे. लसूण मिरची आमच्या सासूबाई अवॉइड करायच्या, पण आता आपण टेस्ट साठी खाऊ शकतो, वाढवू शकतो, घालू शकतो, कारण तेव्हा उग्र खाऊ नये असं म्हणतात. तर त्याच्यामुळे चला, पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि पारंपरिक आहे. काय करूया पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया हरोळीसाठीची. त्यासाठी आपल्याला एक बाउल लागेल. आता आपण सगळ्यात आधी कणिक घेऊया हरोळीसाठी. त्यानंतर थोडासा जाड रवा घ्यायचा. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी बडीशेप. हे सगळं थोडंसं चवीपुरतंच टाकायचंय. याला काही सढळ हात आपला घ्यायचा नाही, स्वादापुरतं. बडीशेप नंतर आपण जिरे घातले. आता खसखस भाजून घेतली वाटतं. हो, खसखस. त्यानंतर थोडासा ओवा. हे सगळं असं थोडं थोडंसंच टाकायचं. तीळ मात्र तुम्ही भरपूर टाकू शकता, तिळाची आवड तुमच्यावर आहे. साधारण चमचाभर तीळ. आता आपल्याला हरोळीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी दूधच वापरते, कारण पौष्टिकता वाढते. पण पाण्यातही मळलं तरी चालतं. ठीक आहे, आपण दुधात मळूया. आता हे आपलं मळून झालेलं पीठ आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. जरा त्याला विश्रांती देऊया. बाजूला ठेवतो. तोपर्यंत काय करायचं? आता आपण भुरका करून घेऊया हरोळीसाठीचा. त्याच्यासाठी आपण एक पॅन घेऊया. थोडंसं तेल टाका. बस थोडंसं आणि थोडंसं